ही पण खूप सुंदर आहे, खड्यांची अगं ही बघ. खूप बटबटीत आहे ग. नको, ही छान आहे की. ही घेऊया ना, काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम असा काही नाही, पण तेच आपण बघूया ना वेगळी कोणती तरी. तू बघ ना दुसरी. ज्योती, तिला आवडली ती अंगठी घेऊ दे ना तिला. प्रीती, तुला ती अंगठी आवडली ना, मग तीच घे. घेऊ दे ग तिला ती अंगठी. गायकवाडांची होणारी सून आहे आणि तिच्या हातातली अंगठी सगळेजण बघणार ना की आम्ही कुठली अंगठी घेतली तिला. त्यामुळे तशी ती शोभणारीच हवी. प्रीती, तुला हवी तीच अंगठी तू घे. हा, स्वराज, काय झाली तिची सिलेक्ट करून? तू पाहतोयस ना अंगठी? नाही, मी आधीच सिलेक्ट करून ठेवले. हा, ही ही आवडली का तुला? क्या बात आहे. क्या बात आहे दादा, एक नंबर चॉईस आहे. मला वाटलं तू हीच निवडणार. हां, आयरे साहेब, साखरपुडा आहे त्यामुळे 2 टकाटक बॉक्स रेडी ठेवा. ठीक आहे? हो हो नक्की. नाही म्हणजे एवढी घाई नको करायला. बघायचं असेल तर बघू दे ना अजून डिझाईन्स काही. हो स्वराज, तर येतोस? आले हा? ये रे. आलं. दादा, स्वराजांनी अंगठी निवडली ना, तर त्याची किंमत जरा सांगता का ज्योती? हा, साधारण 78,000 रुपये होतील. ज्योती, अगं सोन्याच्या किमती केवढ्या वाढल्यात, कुठल्या कुठे गेल्यात. पण स्वराजांनी कमी वजनाची निवडलेली दिसते. किती समजूतदार आहेत ना ते. पोरीने नशीब काढले बा आपल्या. स्वराज, अरे काय गरज आहे तुला अशी ती हलकी अंगठी शोधायची? काय झालं? गायकवाडांचा मुलगा आहेस तू. तुला हवी तशी अशी छान भरीव अंगठी घे ना. मला नाही आवडली तू अशी अंगठी घेतलेली. अरे लग्न साखरपुडा 10 वेळा होतं का? तुला हवी तशी अंगठी घे बरं तू. आत्या, हे बघ, तुझं सगळं बरोबर आहे, सगळं पटतंय मला. पण अगं त्यांची परिस्थिती नाही आहे महाग वस्तू घेण्याची. आणि आपल्यालाही माहिती आहे ना, मग आपण याचा विचार करायला हवा ना. पण मग तू का विचार करतोयस हा? मोठी माणसं आहेत ना घरात, ते विचार करतील की. बाकी सगळ्यांचं जाऊ दे. तुझी आत्या आहे ना, मग मी विचार करते ना. हे बघ, मी सगळं पाहते. तुला हवी तशी अंगठी घे. आत्या मी बघते म्हणते म्हणजे बहुतेक अंगठीचे पैसे आत्याच देणार असेल. थोडक्यात दोन्ही बाजूंच्या अंगठ्या आपणच घेतोय. एक बरं झालं, म्हणजे प्रीतीच्या फॅमिलीवर पैशांचा लोड येणार नाही. असं आहे होय सगळं. अगं मग तू मला आधी सांगितलं असतंस ना, तर मी बाबांची अंगठी ना तशी सेम अंगठी घेतली असती. हो ना? अरे तुझं लग्न आहे, तुझी हौसमौस नको का व्हायला? तुला हवी तशीच अंगठी घे. बाकी सगळं मी बघते. ठीक आहे. अरे साहेब, मी डिझाईन थोडं चेंज करतोय, तर मी बाकीचे डिझाईन्स बघतो. ज्योती, येते जरा. आले.
गायकवाडांची नातं जोडणं म्हणजे खायची गोष्ट वाटली का तुला? हिम्मत असेल ना तर आमची बरोबरी करून दाखव. स्वराची अंगठी निवडेल ती विकत घेऊन दाखव. नाही म्हणजे जमणार आहे ना तुला ती विकत घ्यायला? नसेल जमत तर सांग तसं स्पष्ट. दानधर्म करतच असतो आम्ही, एवढ्याशाने काहीच होणार नाही अगं. स्पष्ट सांग फक्त. आणि हे जर असं सुरू ठेवलंस तर यापुढे होणाऱ्या मोठ्या मोठ्या खर्चाला तोंड द्यायची तयारी ठेव. वॉर्निंग नाही देते तुला, चॅलेंज देते. हे काय नवीन संकट आता. एवढ्या पैशांची सोय कशी करणार आहे मी? आता मी करते काहीतरी मॅनेज. ऑल द बेस्ट. काय स्वराज, हां झाली की नाही फायनल अंगठी? हो. नमस्कार नमस्कार नमस्कार. बाबा हो बस. हो हो. या बस. सॉरी. काय झाली वाटतं खरेदी? हो. अरे तोंडावर आला सगळा कार्यक्रम, म्हटलं पटपट सगळं उरकून घेऊया म्हणून स्पीड लावलाय जरा. चांगलं आहे चांगलं आहे. स्पीड वाढवायलाच पाहिजे. अंगठ्या सिलेक्ट झालेल्या दिसत आहेत. वा स्वराज, अंगठी अगदी बापासारखी घेतलीस तू. वजनदार. हं? नाही छान आहे, अंगठी छानच आहे. अरे साहेब, दोन्ही सिलेक्ट झालेल्या अंगठ्या नीट पॅक करून ठेवा. या. थँक्यू. या. थँक्यू. मग बाकीच्या तयारीचं काय? नाही बाकी सगळ्या गोष्टी तर आपण आपल्या दुकानातनच घेणार आहोत. फक्त हॉलचं सिलेक्शन काय होतं ते बघूया. नाही हॉलचं पण झालंय. हो म्हणजे फक्त टोकन द्यायचंय. आता ते मी जाता जाता देणारच आहे. काका तुम्ही काळजी नका करू. साखरपुडा अगदी मस्त होणार आहे, सगळ्यांना हवा तसा. तुम्ही सगळं एवढ्या प्रेमाने करताय म्हटल्यावर सगळं मस्तच होणार. आता राहिला प्रश्न हॉलचा, तर तू जर ते टोकन दिलं नसशील तर जरा थांब. हो बरोबरच आहे. म्हणजे हॉल कुठला आहे काय आहे आपलंही काही म्हणणं असू शकतं की रे. नाही तसं नाही सुरू. माझी अशी इच्छा आहे की साखरपुडा इथे आपल्या घरात व्हावा.